हॅलो एव्हरीवन, नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरची कारभारीमध्ये मी शकुंतला चव्हाण मोहिते मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा ब्लॉगला सुरुवात करते। तर आजचा दिवस तुमचा छान आनंदाचा, सुखाचा आणि उत्साहाने भरलेला असा जाऊ देत। तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होऊ देत अशी प्रार्थना करते आणि लगेच व्हिडिओला सुरुवात करते। तर चला, तुम्ही स्क्रीनवर बघतच आहात की माझं चाललेलं आहे काहीतरी काम। तर काय चाललंय माझं, तर काही नाही की साफसफाई चालली। गावावरून आल्यानंतर घरात बरीचशी धूळ जमा झालेली। मग 2-3 दिवस तर मी आधी आराम घेतला आणि थोडं म्हणजे कपडे वगैरे इतर क्लिनिंग करून घेतलं आणि महत्त्वाचा त्यानंतर मग आज मी म्हणजे लागतील तशी भांडी वगैरे मी घेतली होती रोजची काढून धुवून वगैरे, पण आज म्हटलं आता सगळंच क्लीन करावं। मग मी सगळी कपाटाची भांडी काढून घेतली आणि कपाट छान असं पुसून घेतलं, घासून स्वच्छ। धूळ खूप जमा झालेली 8 दिवसात घरी, म्हणजे 10 दिवस तरी आम्ही घरी होतो। आणि मग त्यानंतर सगळी भांडी रॅकला लावून घेतली आणि जी नको आहे ती अनावश्यक भांडी मी सगळी भरून टाकली, कारण आता गरमीमध्ये ना खूप सारी धूळ येते आणि त्याने मग भांडी खूप खराब होतात। त्यामुळे मग मी सगळी भांडी भरून टाकली, जेवढी लागतात ना तेवढीच मी वरती ठेवली। तर बघा, अशा प्रकारे आपण स्त्रिया रोज किचनमध्ये तासनतास उभं असतो। स्वयंपाक असो, भांडी वगैरे सगळं काम करण्यासाठी कंटिन्यू उभं असतो आणि त्यामुळे आपल्याला काय त्रास होतो काय नाही ते आता मी पुढे तुम्हाला सांगणार आहे आणि त्याच्यावर कसा रिलीफ मिळवायचा ते पण सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर असं तासनतास उभं राहून आपले पाय दुखतात, टाचा दुखतात, त्यावर काय उपाय करायचा ते मी पुढे सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करा। हे गाईस, तर चला बघा, माझं सगळं आवडून झालं काम वगैरे। आता तुम्ही बघितलं की मी म्हणजे साफसफाई वगैरे करायला काढले। आल्यानंतर मी 1-2-4 दिवस तर आराम केला आहे, कारण खूप असं हे झालेलं आणि थोडंफार काय आवरत घेतलेलं आणि आज मग थोडीशी किचनचं थोडंसं व्यवस्थित प्रिपरेशन केलं आहे। सगळं काही म्हणजे जागच्या जागी ठेवले, धूळ पिळाशी जमा झालेली ती साफसफाई करून घेतली। किचन क्लीन झालं आहे पूर्ण। आता हॉल करायचं आहे उद्या। तर आज किचन केले, तुम्ही जर बघितलं व्हिडिओमध्ये की मी कंटिन्यू उभी होते आणि म्हणजे तेच आता मी तुमच्यासोबत पुढे शेअर करणार आहे की म्हणजे लेडीज म्हटलं ना की आपल्याला कंटिन्यू किचनमध्ये उभं राहावं लागतं, की स्वयंपाक असो किंवा मग भांडी असो, काही किचनमधलं जे काही आवरायचं असेल त्यावेळेस उभंच राहावं लागतं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे मोस्टली आपण जास्तीत जास्त उभंच असतो किचनमध्ये आणि जेव्हा किचनमध्ये जातो तेव्हा त्याच्याने काय होतं की आपले पाय आहेत ना असे एकदम भरून आल्यासारखं होतात, टाचा दुखतात किंवा मग पायाचे पंजे, म्हणजे तुम्ही ज्यांना आता म्हणजे माहीत आहे ते रिअलाईज करू शकता की म्हणजे कसं होतं कधी कधी आपल्याला एकदम असे ठणका लागतात खालून अशा पायाला आणि टाचा पण दुखतात खूप आणि पाय पण पूर्ण असे भरून येतात। आणि आता ह्याच्यावरतीच मी एक उपाय तुम्हाला सांगणार आहे। ॲक्च्युली मी हे ना पहिले करायचे, त्याला खूप दिवस झाले, 2 वर्षापूर्वी नेहमी करायचे 8-10 दिवसातून, कारण तेव्हा मला बराचसा वेळ भेटायचा, कारण आरू एकटीच होती त्यावेळेस। आणि आत्ता ह्या काही दिवसांमध्ये नंतर मी काही असं करतच नव्हते, पण आज मला खूपच असं दमल्यासारखं झालं आणि मागच्या काही दिवसांपासून हा त्रास मला बरेच दिवस होते। कदाचित वेट वाढल्यामुळे पण असेल की नाही का आपल्या पायावरती वजन येतं, म्हणजे प्रेशर येतं, त्यामुळे दुखतात टाचा किंवा पाय। आणि ह्या काही दिवसांमध्ये 1-2 वर्षात पण व्हायचा त्रास, पण एवढं काही म्हणजे हे नव्हतं, पण अलीकडे खूपच होते। त्यामुळे म्हटलं की आता आपण लक्ष देणं गरजेचं आहे। तर मग आज मला तसंच झालं की खूप वेळ अशी मी उभी आहे, तर त्यासाठी आता आपण पायांची कशी काळजी घेऊ शकतो, घरच्या घरी आपण पेडिक्युअर पण करू शकतो आणि म्हणजे ते पेडिक्युअर पण होतं आणि पायांना आपल्या आराम पण भेटतो आणि खूप बऱ्यापैकी आपल्याला रिलीफ भेटतो। आणि हे जर तुम्ही रात्री केलं ना, म्हणजे झोपायच्या आधी, तर एकदम छान झोप लागते। आता मी पण बरेच दिवसांपूर्वी केलेलं आहे, नंतर केलेलं नाही आहे, तर आता बघू मग की करून तुमच्यासोबत मी शेअर करते। चला, तर हाय गाईज, आता आज आपण बघणार आहोत घरच्या घरी एकदम फक्त अगदी 10 रुपयापेक्षा कमी किमतीमध्ये पेडिक्युअर कसं करायचं। तर इथे मी पाणी गरम करून घेतलेलं आहे, तुम्ही बघितलं तर हे आहे गरम पाणी, जेवढं तुम्हाला सहन होईल तितकं गरम घ्यायचं आहे। त्यात मी टाकलेलं आहे मीठ टाकल्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचा आहे खायचा सोडा, थोडंसं मीठ, थोडा खायचा सोडा। त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला त्याच्यामध्ये जे ॲड करायचं ते म्हणजे लिंबू। तर आता मी अचानक हे करायला घेतलं, त्यामुळे माझ्याकडे काही लिंबू अवेलेबल नव्हतं, जे घरात होतं ते थोडंसं सुकलेलं, मग तेच मी अर्ध लिंबू ह्याच्यामध्ये पिळलं आहे। एक अख्खं लिंबू जरी असेल तर पूर्ण फ्रेश लिंबू तुम्ही पिळलं तरी चालणार आहे, कारण लिंबू एक छान आपल्या टॅनिंग हे करण्यासाठी काम करतं। त्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे की एक शॅम्पूची पुडी, कोणताही शॅम्पू तुम्ही यूज करत असाल तो शॅम्पू थोडासा तुम्ही टाकायचा आहे
त्याच्यामध्ये ह्या पाण्यामध्ये आणि हे सगळं पाणी छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि असं आपण जसं की निरमा पाण्यामध्ये टाकल्यानंतर कसं मिक्स करून घेतो तसं करायचं आहे. आणि त्यानंतर आता ह्या पाण्यामध्ये तुम्हाला छानपैकी असे तुमचे पाय टाकून मस्तपैकी 10 ते 15 मिनिट शांत बसून राहायचंय आणि तुम्ही फील करू शकाल. बघा आता मला पण इतकं छान वाटतंय. एवढ्या टाचांमधून अशा ठणका लागलेल्या पायातून पूर्ण इतकं हे होत होतं, पेन होत होतं ते सुद्धा. म्हणजे एक तर आपलं म्हणजे पायाची सुंदरता पण राखली जाते आणि दुसरी गोष्ट म्हणजे की काळजी पण घेतली जाते पायाची, म्हणजे की पाय दुखी किंवा मग आपले टाच आणि पंजे वगैरे त्यासाठी खूप रिलीफ भेटतो. तर इथे तुम्ही बघू शकता आता 15 मिनिटं पाय मी त्याच्यामध्ये ठेवल्यानंतर असं पूर्ण जे काही डेड स्किन असेल किंवा मग जो काही म्हणजे घाण वगैरे असेल ती अशी वरती आलेली आहे. आणि मग त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे एक छोटासा ब्रश तुमच्याकडे जो असेल तो, जो टूथब्रश आपला खराब झालेला असतो वेस्ट, तो जो की आपण वापरत नाही असा जुना ब्रश, तर तो घ्यायचा आहे आणि त्याने मस्तपैकी पायावरची घाण अशी घासून काढायची. कारण सगळ्यांकडेच आपल्याकडे पेडिक्युअरचा ब्रश असेल असं नाही, त्यामुळे मी ह्याने दाखवते. तर असं छान घासून घ्यायचं आहे, नखं वगैरे स्वच्छ घासून मस्त घ्यायचेत. कारण पाय असे मुरल्यामुळे ती सगळी घाण जी असते डेड स्किन वगैरे इझिली रिमूव्ह होते. आणि नखं वगैरे तुमची जर कापलेली नसतील तर नखंसुद्धा तुम्ही पाण्यामधून भिजवून घेतल्यानंतर कापू शकता, म्हणजे ती मऊ पडतात. तर ॲक्च्युली मी 2-3 दिवसापूर्वीच नखं कट केली होती, त्यामुळेच आता मला काही नखं कट करायची गरजच पडली नाही. आणि मग छानपैकी तुम्ही बघू शकता की टाच वगैरे पाय किती क्लीन झालेला आहे. आणि ज्यांना टाचांना भेगा वगैरे आहेत ना त्यांनी सुद्धा हा उपाय केला तर खूप रिलीफ भेटतो, पायाला शेकही मिळतो आणि जी टाचांची जी डेड स्किन आहे ती छानपैकी रिमूव्ह होते. हे छानपैकी सगळं घासून पाय स्वच्छ केल्यानंतर पुसून घ्यायचे आणि मग नंतर फक्त स्वच्छ कोमट पाण्यामध्ये पुन्हा 10 मिनिटं भिजवत म्हणजे ठेवायचं आहे छानपैकी. आणि त्यानंतर मग स्वच्छ पुसून घेऊन तुमचं जे मॉइश्चरायझर असेल किंवा खोबरेल तेल दोन्हीपैकी काहीही घेऊन तुम्ही छानपैकी अशा प्रकारे तुमच्या पायाला मसाज करायचं आहे सगळ्या बाजूंनी. आणि मस्तपैकी मसाज केल्यानंतर तुम्हाला कळेल की किती छान इफेक्ट होतो पायाची, म्हणजे पायदुखी किंवा टाचदुखी हे एकदम छानपैकी त्याला आराम मिळतो. आणि तुमचं घरच्या घरी पाय सुंदरही होतात. पेडिक्युअर घरच्या घरी होतं अगदी 10 रुपयापेक्षा कमी किमतीमध्ये आणि खूप छान असं पायांना आपल्या बेनिफिट भेटतं ह्याच्यामुळे. तर असा होता हा आजचा व्हिडिओ. कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. थोडा जरी आवडला असेल तरी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला. त्याचबरोबर बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा. आणि हा उपाय तुम्ही एकदा नक्की घरी करून बघा. आपल्याला खूप तासनतास उभं राहावं लागतं किचनजवळ, त्यामुळे टाचदुखी, पायदुखी हे प्रॉब्लेम प्रत्येक स्त्रीला येतात. तर हा उपाय तुम्ही केलात तर तुम्हाला पायांना रिलीफही भेटतो आणि तुम्ही घरच्या घरी पाय सुंदर बनवू शकता पेडिक्युअर करून. हे पेडिक्युअरच आहे पण घरच्या घरी आपण होममेड केलेला. आणि दुसरी गोष्ट की पाय सुंदर तर होतात, त्याचबरोबर म्हणजे पायदुखीपासून आपल्याला एकदम छान असं रिलीफ भेटतो. तर छान मसाज केल्यानंतर तुम्हालाच जाणवेल किती छान वाटतं आणि किती शांत वाटतं. आणि हा उपाय जर तुम्ही संध्याकाळी केला रात्री झोपण्यापूर्वी तर खूप छान झोप लागते. तर अशा प्रकारे पाय बघा सुंदर दिसतात. इथे तुम्ही नेल पेंट पण ॲड करू शकता, पण मी आता लावली नाही कारण आता मी झोपणार आहे. खूप वेळ झालेला आहे, रात्रीचं मी शूट केली. तर रिझल्ट जो आहे तो तुम्ही बघू शकता. म्हणजे आधी पेडिक्युअरच्या आधी कसे पाय होते ना आता कसे आहेत ते. हाय गाईज, अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी तुमच्या पायांना आराम देऊ शकता, पायांना म्हणजे हील करू शकता. तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे की घरच्या घरी स्वस्तात मस्त असं पेडिक्युअर करू शकता. अगदी छान होतात, क्लीन पाय होतात. आणि जर सतत आपण 4 दिवसातून 8 दिवसातून हे जर केलं तर म्हणजे जास्तीत जास्त आपल्याला पार्लरला जायची गरजच लागणार नाही, कारण व्यवस्थित होतं. आता तुम्ही तर व्हिडिओमध्ये बघितलं आहे. आणि ॲक्च्युली माझा थोडासा प्रॉब्लेम झाला होता कारण की ट्रायपॉड कुठेच ॲडजस्ट होत नव्हता, पडत होता. कारण म्हणजे असं सगळं स्लिपरी आहे. जिथे मला आता मी जिथे करत होते तिथे ठेवण्यासारखं. तर जसं जमेल तसं मी ॲडजस्ट करून तुम्हाला दाखवले, शेअर केले.
तर तेच की अगदी 10 रुपये म्हणजे 10 रुपयांपेक्षा पण कमीच लागतात. पण म्हणजे सरासरी आपण धरूया की 10 रुपयांमध्ये तुमचं घरच्या घरी एकदम छान असं पेडिक्युअर होतं आणि मस्त तुम्ही मसाज करू शकता पायांना आणि खूप रिलीफ भेटतो. जे आपले असे पायाचे पंजे ठणक मारतात, कंटिन्यू आपण किचनमध्ये उभं असतो, जास्त वेळ उभं राहिल्यानंतर ठणक मारतात, तर अचानक आपल्याला बसता येत नाही की नाही. तर संध्याकाळी झोपण्यापूर्वी जर हा उपाय तुम्ही केला तर एकदम शांत झोप लागते. आणि ऑब्वियसली जेव्हा तुम्ही पाण्यात त्या गरम पाण्यात पाय सोडताना तेव्हाच असं एकदम भारी वाटायला लागतं. आणि तिथून पुढे मग सगळं झाल्यानंतर मसाज वगैरे केल्यानंतर खूप रिलीफ भेटतो आणि एकदम शांत वाटतं, असं झोपावंसंच वाटतं. तर त्यामुळे शक्यतो हा उपाय तुम्ही रात्रीच करा, तर तुम्हाला बेटर वाटेल. आणि जर दुपारी म्हणजे दिवसा करायचं असेल तर शक्यतो सगळं काम आवरल्यानंतर दुपारी म्हणजे ते करून तुम्ही जर झोपलात ना तर तुम्हाला छान असं जाणवणार पण नाही की पायाला आपल्या म्हणजे ठणक लागलेली किंवा काही त्रास होत होता पायांचा. खूप रिलीफ भेटतो आणि त्याचबरोबर पायांची सुंदरता पण राखली जाते. तर अशा 2 in 1 गोष्टी ह्याच्यामध्ये म्हणजे काय म्हणायचं, एका ह्याच्यामध्ये 2 गोष्टी आपल्याला म्हणजे 2 बेनिफिट भेटतात ह्याच्यामध्ये. तर कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तरी लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा, कसा वाटला ते मला नक्की सांगा. तर चला, तर अशा प्रकारे मी पहिले तर नेहमी करायचे, आता हल्ली नव्हते करत. पण आता ह्या 8 दिवसात मला खूपच असा पायांचा त्रास जाणवत होता आणि आज तर म्हणजे साफसफाई आणि मी खूप वेळ उभी होते आणि असं पायातून कंटिन्यू अशी ठणक लागल्यासारखे झालेली. त्यामुळे मला असं वाटलं की हां, आता आज मस्तपैकी गरम पाण्यामध्ये पाय शेकूयात. तर मग परत लक्षात आलं की मग चला आज आपण छानपैकी पेडिक्युअरच करूया, बरेच दिवसांपासून केलं नाही आहे. आणि छान मसाज पण होईल पायाचा, पायांना पण रिलीफ आणि पाय पण असे एकदम छान असे होतील त्यासाठी. आणि जसं की म्हटलं तर माझ्याकडे ते साहित्य पण अवेलेबल नव्हतं, काय थोडंच लागतं पण ते सुद्धा अवेलेबल नव्हतं. तर मग मी अचानक ठरल्यामुळे अचानक आणलं आणि मग म्हटलं की आता तुमच्यासोबत पण शेअर करावं की तुम्हाला पण नक्कीच याचा फायदा होईल. त्यामुळे मग तुमच्यासोबत शेअर केलं. आणि जसं की मला लिंबू पण भेटलं नाही, कारण म्हणजे माझं असं ऑलरेडी ठरलं नव्हतं की मी व्हिडिओ बनवणार आहे किंवा काय. तर तो जो घरामध्ये होता फ्रीजमध्ये तोच मी घेतला, मग तो पूर्ण सुकायला लागलेला असा होता. पण ठीक आहे, पण तुम्ही जितकं सांगितलं तितकं फॉलो केल्यानंतर तुम्हाला नक्कीच फायदा होईल. तर चला, भेटूया लवकरच उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉगचं. तोपर्यंत सर्वांना बाय बाय, श्री स्वामी समर्थ आणि अशाच चॅनलवरती कनेक्टेड राहा. भेटू लवकरच.